जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। सजून घ्यायचंय आपला शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातला अंतिम सामना रंगतोय तो मात्र 11 स्टार सेतोडे विरुद्ध आझाद 11 गोलकोट। बिलाल मुसा यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ 11 स्टार सेतोडे तर हसन काझी याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ तो मात्र आझाद 11 गोलकोट। जावेद भाई मुल्लाजी यांचा संघ सातत्याने क्रिकेटवरती प्रेम करणारा व्यक्तिमत्व तो मात्र जावेद भाई मुल्लाजी। आता शेवटचा तर अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातला अंतिम सामना रंगतोय तो मात्र 11 स्टार सेतोडे विरुद्ध आझाद 11 गोलकोट। प्रथम 11 स्टार सेतोडे या संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। सलामीची जोडी मैदानात येते ती मात्र हसन काझी आणि वहीद देशमुख सलामीची जोडी मैदानात येते। तर सामन्याला सुरुवात होते वैयक्तिक गोटातील पहिलं तर संघामार्फत पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज पंचांच्या एंड करून मारा करतोय तो मात्र रझीन वाजता सामन्याला सुरुवात करून घ्यायची। वैयक्तिक गोटातील पहिलं तर संघामार्फत पहिलं षटक स्ट्राईक असणार आहे हसन काझी गोलंदाज रझीन। काय का मारलं पहिल्या चेंडूवरती षटकारानं आगमन केलाय तो हसन काझीनं रझीनचा संघाचा खाता खोलतोय। एक 6 धावेनं खाता खोलतोय। 6 धावेच्या मदतीनं एकूण संघ पोहोचतोय। संघाची स्थिती बिनगडीची मोबदला 6 धावा। आल्या षटकारानं स्वागत केलं तो मात्र हसन काझीनं स्ट्राईकला असणार आहे हसन काझी तर नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र वहीद देशमुख। हसन काझी स्ट्राईकला असणार आहे गोलंदाज रझीन वाजता पंच चेंड करणं मारा करतोय। चांगला चेंडू होता चांगला प्लेसमेंट केलाय या पटक्यात एकच धाव भेटतोय वहीद देशमुख साठी। चांगला चेंडू होता फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता पहिला धक्का बसतोय वहीद देशमुख बाद होतोय मोठा धक्का बसतोय। हॅलो चांगला चेंडू होता ब्लॉकच्या दिशेने चेंडू होता फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता। रझीन वाजता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या जबाबदारीवरती चांगला फटका असताना या फटक्यावर पुन्हा एकदा संधी येते आणि मात्र सोपा झेल टिकतोय। काय झेल टिकतोय नक्कीच 2 गडी बाद होत आहेत 7 धावेवरती 2 गडी बाद होत आहेत ते आझाद 11 गोलकोट या संघाचे। नवीन फलंदाज मैदानात येतोय तो मात्र सुहेल दांडेकर स्ट्राईकला असणार आहे। अष्टकेला हसन काझी रझीन वाजता पंचांचे एंड करणं मारा करतोय। चांगला चेंडू होता फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता चेंडू निर्धाव येतोय आणि मात्र षटक संपण्याची खूण करतायत 7 काझी आमच्याकडे वळतायत। पुन्हा एकदा गोलंदाज बिलाल मुसा मारा करतोय। हा देखील चांगला चेंडू होता चांगला प्लेसमेंट असणार आहे चांगला सन्मान दिलाय चेंडू निर्धाव येतोय। पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय। देखील चांगला चेंडू होता फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता एकदा सामन्याच्याकडे वळूया गोलंदाज पंचांचे एंड करणं मारा करतोय तो मात्र बिलाल मुसा तो मात्र हसन काझीसाठी। हा देखील चांगला चेंडू सातत्यानं 3 चेंडू निर्धाव टाकतोय पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय पंचांचे एंड करणं बिलाल मुसा। देखील चांगला फटका आणि मात्र आता दाखवून देतोय सिद्ध करतोय हसन काझी स्वतःला की मी पण तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे। तू जर गोलंदाज असलास तर मी फलंदाज तेवढाच ताकदीचा आहे आणि सिद्ध करून दाखवतोय आणि षटकारांना देखील संघात खात्यात भर पडतोय। एकूण 2 संघ पोहोचला या षटकाराच्या मदतीनं 20 धावेवरती पोहोचतोय। पुन्हा एकदा पंच चेंड करणं बिलाल मुसा मारा करतोय। हा देखील चांगला फटका असणार या फटक्यावर नक्कीच मला असं वाटतं चौकार येतोय काय फलंदाजी करतोय हसन काझीचं कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे तो मात्र काय वेगळी शैली असणार आहे। वलीद तलसुरकर पंचांचे काम करतायत आणि षटक साधण्याचे गुण करतायत। षटक संपलाय 2 षटकाच्या एकूण समाप्तीनंतर संघ पोहोचलाय तो मात्र 24 धावा। सामन्याला सुरुवात करून घ्यायची गोलंदाज शुएब पंचांचे एंड करणं सुहेल साठी मारा करतोय तो मात्र शुएब खान। काय फटका या फटक्यात देखील किती धावा भेटतात ते पाहिजे। चांगलं क्षेत्ररक्षण होतं रझीन वाजता तिथं चांगलं क्षेत्ररक्षण करतोय या धावेवरती एकच धावाने समाधान भेटतोय। यांना एकदा शुएब खान मारा करतोय तो मात्र हसन साठी। हा देखील चांगला फटका काय फलंदाजी करतोय हसन काझी काय फलंदाजी करतोय काय फलंदाजी करतोय हसन काझी या नावाचा तुफान मैदानामध्ये आलाय काय फलंदाजी करतोय कौतुक कराल तेवढे कमी असणार आहे या हसन काझीचं। मी मगाशीच तुम्हाला म्हणलो होतो हसन काझीच्या बद्दल बोलाल तेवढे कमी असणार आहे। क्रिकेटचा देखील सातत्याने देखील त्याला चांगला अनुभव आहे। कतार दोहा त्यामध्ये देखील दुबई मध्ये देखील त्यांनी जाऊन आपल्या नावाची छाप सोडून आलेला हा गोलंदाज फलंदाज आहे तो मारून एकदा शुएब खान पंचांचे एंड करणं मारा करतोय तो हसन साठी।
पुन्हा एकदा काय घडतंय मैदानामध्ये, सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारतोय, षटकाराचा पाऊस पडतोय तो मात्र हसन काझी. अंतिम सामन्यामध्ये हसन काझी काय फलंदाजी करतोय, तुफान अशी फलंदाजी करतोय. एकूण जोड संघ पोहोचलाय या षटकाराच्या मदतीनं. एकूण संघाची स्थिती असणार आहे मात्र 2 गडीच्या मोबदल्यात 37 धावा. पुन्हा एकदा शुएब खान पंचांचे एंड करणं हसन काझीसाठी. पुन्हा एकदा काय घडतोय, सातत्यानं 4 चेंडू आणि 4 षटकार. काय फलंदाजी करतोय. 3 चेंडू आणि 3 षटकार, माफ करा, काय फलंदाजी करतोय हसन काझी. स्वतःसाठी तर संघासाठी वैयक्तिक हसन काझी. पुन्हा एकदा हसन काझी स्ट्राईकला असणार आहे. चांगला चेंडू होता. नक्कीच आता शुएबच्याकडे कौतुक करायला पाहिजे. शुएबने देखील दाखवून दिलाय, मी पण जर चांगला गोलंदाज आहे, तू मला 4 षटकार मारलंस तर मी तुला 2 ब्लॉकआउट टाकून तुला दाखवू शकतो. पुन्हा एकदा पंचांचे एंड करणं. आता मात्र सुहेल दांडेकर स्ट्राईकला येतोय. काय चांगला चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. चेंडू निर्धाव असणार आहे. एकदा सामन्याच्याकडे वळूया. रझीन वाजता वैयक्तिक 2रं षटक तर संघामार्फत 3रं षटक करतोय गोलंदाज. पंचांचे एंड करणं मारा करतोय तो मात्र सलामीचा हसन काझी स्ट्राईकला असणार आहे. तर नॉन सेकंडला सुहेल दांडेकर. सामन्याला सुरुवात होतोय. पंचांचे एंड करणं मारा करतोय तो मात्र रझीन वाजता. हा शेवटचा सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय रझीन वाजता. हा देखील चांगला फटका आहे. प्रयत्न असणार आहे, झेलची संधी असणार आहे. काय पाहिजे, षटकार का झेल. आणि हसन नावाचा वादळ संपुष्टात येतोय. हसन नावाचा वादळ संपतोय. हसन बाद होतोय, मोठा धक्का बसतोय तो मात्र अझान 11 गोलकोट या संघाला. वैयक्तिक हसन काझीनं 13 चेंडू आणि 42 धावांची खेळी करून पास झाला. तो हसन काझी नवीन फलंदाज मैदानात येतोय. तो स्ट्राईकला असणार आहे सलमान तुर्की. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांचे एंड करणं मारा करतोय तो मात्र रझीन. हा देखील चांगला चेंडू आहे. या फटक्यात किती धावा येत आहेत आणि मात्र मला असं वाटतं षटकार येतोय. आल्या षटकाराला स्वागत करतोय तो मात्र सलमान तुर्की. कौतुक कराल तेवढं कमी असणार या सलमानचं. आल्या षटकाराला स्वागत करतोय तो मात्र सलमान तुर्की. ह्या षटकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 50 धावेवरती तो मात्र अझान 11 गोल. पुन्हा एकदा रझीन. पुन्हा एकदा हा देखील चांगला. मागाशीच तुम्हाला म्हणलो होतो हा रझीन वाजताच्याकडे व्हेरिएशन आहे सलमान तुर्कीसाठी. देखील पुन्हा एकदा षटकार येतोय. लांब असा षटकार. काय फलंदाजी करतोय षटकार. ह्या संघामध्ये षटकाराचे राजा भरपूर आहेत. वहीद देशमुख बाद झाला तर हसन काझी. आता हसन काझीची जागा घेतोय तर सलमान तुर्की. काय फलंदाजी चाललंय मैदानामध्ये. षटकाराचा पाऊस पडतोय. एकला असणार आहे सलमान तुर्की तर नॉन सेकंड असणार आहे तो मात्र सुहेल दांडेकर. पुन्हा एकदा गोलंदाज रझीन मारा करतोय. हा देखील चांगला प्रयत्न होता. देखील फटका तेवढा चांगला होता आणि ह्या धावावर एकच धावांनी समाधान भेटतोय. एंड करणं मारा करतोय तो मात्र सुहेल दांडेकर साठी. चांगला चेंडू आहे. काय फटका आहे. चांगला क्षेत्ररक्षक होतो तिथं क्षेत्ररक्षक. काय क्षेत्ररक्षक करतोय आणि एक धावावर समाधान भेटतोय. चला सामन्याच्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा पंचांचे एंड करणं मारा करतोय. वैयक्तिक कोटातील पहिलं तर संघामार्फत 5वं षटक घेण्याचे शबा. पंचांचे एंड करणं मारा करतोय तो मात्र सुहेल दांडेकर. काय चेंडू आहे. काय फटका मारलाय. काय फलंदाजी करतोय मैदानामध्ये सुहेल दांडेकर. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. या षटकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 64 धावेवरती पोहोचलाय तो मात्र अझान 11 गोलकोट हा संघ. काय पुन्हा एकदा षटकार. काय फलंदाजी करतोय सुहेल दांडेकर. सलग 2 चेंडू 2 षटकार. सुहेल दांडेकरच्या नावाचा कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे. एकूण दांडेकर सिद्ध करून दाखवतोय तो मात्र स्वतःला. पुन्हा एकदा काय होते पाहायचंय. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षण होतोय. या फटक्यात एकच धाव भेटतोय. एक धावाने समाधान भेटतोय. तो स्ट्राईकला येतोय तर नॉन सेकंड असणार आहे तो मात्र सुहेल दांडेकर. हा देखील चांगला चेंडू होता. आता मात्र सलमान तुर्की बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. बस मोदत हा हेलिकॉप्टरचा बादशाह मानला जातो याला. तो मात्र स्ट्राईकला असणार आहे. गोलंदाज पंचांचे एंड करणं शबाब मारा करतोय तो मात्र. हा देखील चांगला फटका असणार आहे. या फटक्यात किती धावा भेटत आहेत. एकच धाव भेटतोय. काय क्षेत्ररक्षण होतोय. पुन्हा एकदा शबाब पंचांचे एंड करणं मारा करतोय. हा देखील चांगला फटका होता. प्रयत्न चांगला होता आणि झेल
चांगला थ्रो होता, रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढा चांगला असणार आहे आणि या एक धावेवरती समाधान भेटतोय. षटक संपलाय. सुभान पंचांचे एंड करणं मारा करतोय, तो मात्र स्ट्राईकला असणार आहे, तो मात्र हेलिकॉप्टरचा बादशाह अरबाज. हा देखील फटक्यावर एकच धाव भेटतोय. या एक धावेच्या मदतीनं सुहेल दांडेकरच्याकडे संधी असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय. हा देखील चांगला फटका आहे. काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याचा मारा टाकण्यास जखडून ठेवलाय. सातत्यानं ब्लॉकरच्या दिशेने चेंडू टाकून प्रेक्षकांना तू आज निराश केलास, हेलिकॉप्टर एक तरी मारायचा आहे आणि देखील प्रयत्न होता आणि फलंदाज बाद होतोय. पहिला मोठा धक्का बसतोय, अरबाजच्या स्वरूपात मोठा धक्का बसतोय. तो मात्र आझाद 11 गोलकोट या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज सुद्धा नाकलेकर. काय चेंडू आहे, प्रयत्न होता आणि मात्र सलग 2 चेंडूवर बाद होतोय. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये सुभान नाकलेकर. काय गोलंदाजी करतोय, सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. शमशू चोगले स्ट्राईकला असणार आहे, तो नॉन स्ट्राईकला असणार आहे, तो मात्र सुहेल दांडेकर. फलंदाज बाद होतोय. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद करून नक्कीच चांगली गोलंदाजी केली ह्या सुभान आकलेकरनं आणि 69 धावा झाल्यात. 77 धावांचं आव्हान असणार आहे, तो मात्र 11 स्टार सैतोडे या संघासमोर. दुसरं डावाला सुरुवात होतोय. हसन काझी पंचांच्या एंड करणं मारा करतोय, तो मात्र आदिक अलसुरकर. तर नॉन स्ट्राईक प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय. हसन काझी. काय फटका येतोय, आल्या आल्या स्वागत झेलची आणि काय झेल टिपतोय, पहिल्या चेंडूवरती झेल टिपतोय. सादिक अलसुरकर बाद होतोय, मोठा धक्का बसतोय. तो मात्र 11 स्टार सैतोडे या संघाला. काय झेल टिपलाय, कौतुक कराल तेवढं कमी असलेल्या 0 धावावरती सादिक अलसुरकर बाद होतोय. पुन्हा एकदा हसन पंचांचे एंड करणं मारा करतोय, तो मात्र बिलाल मुसासाठी. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा गोलंदाज मारा करतोय. हा देखील चांगला फटका असणार आहे. या फटक्यावर काय होतोय, नक्कीच चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं एकूण जाऊन संघ पोहोचलाय. मात्र 6 धावेवरती जाऊन पोहोचतोय. त्यांचे एंड करणं मारा करतोय. चांगली फलंदाजी करतोय बिलाल मुसा. सातत्यानं लेदर बॉल क्रिकेटचा देखील त्याला तेवढा चांगला अनुभव आहे आणि पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. सलग 2 चेंडूवर 2 चौकार ठोकून यशस्वी करून देतोय. स्वतःला सिद्ध करतोय की ह्या संघाचा कर्णधार म्हणून माझ्याकडे जबाबदारी काय आहे. बिलाल मुसा सातत्यानं स्वतःला सिद्ध करतोय. सलग 2 चेंडूवर 2 चौकार ठोकून बिलाल मुसासाठी चांगली फलंदाजी करतोय, तो मात्र बिलाल मुसा. हा देखील चांगला फटका असणार आहे. प्रयत्न असणार आहे, झेलची संधी असणार आहे आणि मात्र झेल सुटतोय. पण क्षेत्ररक्षण चांगला असणार आहे. बबलू तिथं चांगला क्षेत्ररक्षण करतोय आणि झेल सुटतोय. प्रयत्न दोघांचा चांगला होता. आपण 11 स्टार सैतोळेच्या बाजूने सामना झुकतोय की आझाद 11 गोलकोटच्या बाजूने झुकतोय. प्रयत्न चांगला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील प्रयत्न होता. या हसन स्वतःला नेहमी सिद्ध करून दाखवतो की मी काय आहे, क्रिकेटमध्ये माझं नाव काय आहे. सुहेल मारा करतोय, तो मात्र प्रकाशसाठी. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती 12 धावा. पुन्हा एकदा सुहेल पंचांचे एंड करणं मारा करतोय. हा देखील चांगला फटका असणारा. या फटक्यात किती धावा येत आहेत ते पाहायचंय आणि येतोय चौकार. आल्या या सुहेलचं देखील स्वागत चौकारानं केलं या प्रकाशनं. सुहेल पंचांचे एंड करणं मारा करतोय, तो मात्र सलामीचा प्रकाशसाठी. देखील चांगला फटका होता. या फटक्यात किती धावा भेटत आहेत ते आपण पाहायचे. प्रयत्न देखील 2 धावाचे असणार आहेत, पण यशस्वी होतोय 2 धावांना आणि 2 धावांत समाधान भेटतोय. एकदा सामन्याच्याकडे वळूया. गोलंदाज सुहेल दांडेकर मारा करतोय, तो मात्र प्रकाशसाठी. चांगला चेंडू होता. पंचांचे एंड करणं प्रकाशसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सुहेल दांडेकर. हा देखील चांगला फटका. या फटक्यावर लांब असा उतीव्र असा षटकार येतोय. काय फलंदाजी करतोय हा प्रकाश, कौतुक कराल तेवढे कमी असणार या प्रकाशचं. अर्धा मला वाटतोय एकूण जाऊन संघ पोहोचला या षटकाराच्या मदतीनं. 24 धावेवरती जाऊन पोहोचलाय गोलंदाज सुहेल. पंचांचे एंड करणं मारा करतोय, तो मात्र प्रकाशसाठी. हा देखील चांगला फटका असणार आहे. प्रकाशचा प्रयत्न देखील चांगले असणार आहेत, पण मात्र तिथे खेळ सुटतोय आणि गचर क्षेत्ररक्षण होतं. या फटक्यावर मला असं वाटतंय 1 धावाने समाधान भेटणार आहे. या गोलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता. पंचवलीत तलसुरकर आपल्याकडे वळतायत आणि षटक संपण्याची खूण करतायत. एकूण 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती असणार आहे ती मात्र 1 गडीच्या मोबदल्यात 25 धावा. पंचांचे एंड करणं हसन काझी मारा करतोय, तो मात्र प्रकाशसाठी. चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता. चेंडू निर्धाव असणार आहे. हसन पंचांचे एंड करणं मारा करतोय, तो मात्र प्रकाशसाठी. हा देखील चांगला चेंडू होता. फलंदाजाला काही चेंडू समजला नव्हता. चेंडू निर्धाव बाईच्या स्वरूपात एकच धाव येतोय, पण हसन काझी तो मात्र बिलाल मुसासाठी.
हा देखील चांगला फटका असणार आहे, प्रयत्न असणार आहे, चांगला प्रयत्न होता. बबलू स्वतः चांगला क्षेत्ररक्षण करतोय, एक धावावर समाधान भेटतोय. एकदा हसन पंचांचा एंड करणं मारा करतोय, तो मात्र प्रकाशसाठी सलामीचा प्रकाश. हा देखील चांगला फटका ब्लॉकच्या दिशेने सातत्यानं मारा करतोय तो हसन. चांगला चेंडू होता, बस त्याला तेवढा सन्मान तेवढा चांगला असणार आहे आणि एक धावावर समाधान भेटतोय. पुन्हा एकदा हसन काझी पंचांचे एंड करणं मारा करतोय. आई चेंडू होता, ब्लॉकच्या दिशेने चेंडू होता, पंच 7 काझी आमच्याकडे वळतायत, शुअरची खूण करतायत. अब्रेजभाई खान यांच्याकडे देखील लगातार सलग 3 चेंडूवर 3 षटकार, 10 दिनारचा पारितोषिक. दोन फलंदाजाला सुवर्ण संधी असणार आहे. हा देखील चांगला प्रयत्न होता, काय क्षेत्ररक्षण करतोय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये देखील तेवढा चांगला क्षेत्ररक्षण होतोय आणि षटक संपतोय. 18 चेंडू आणि 46 धावांची गरज असताना स्ट्राईकला असणार आहे तो मात्र बिलाल मुसा. तर नॉन स्ट्राईकला प्रकाश साहेब गोलंदाज मारा करतोय तो. हा देखील चांगला फटका असणार. या फटक्यात किती धावा येत आहेत ते पाहायचं आहे. चांगला क्षेत्ररक्षण होतं तिथं आणि ह्या फटक्यात किती धावा भेटतात ते पाहायचं आहे. आणि या फटक्यावर नक्कीच मला असं वाटतंय पंचाच्याकडे दाद मागतायत, पंच आमच्याकडे निर्णय कळवायचा आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. या सैफ खाती पंचांची कडनं मारा करतोय तो मात्र बिलाल मुसासाठी. आता मात्र नो चेंडू येतोय, पंच आपल्याला नो कळवत आहेत आणि दंडित करतात या गोलंदाजाला. नो वरती एक एक्स्ट्रा धाव भेटते. या एक एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 35 धावेवरती जाऊन पोहोचलाय तो मात्र 11 स्टार सैतोडी हा संघ. नवीन गोलंदाज येतोय तो मात्र अरबाज येतोय. मोदक पुन्हा एकदा पंचांच्या एंड करणं अरबाज मारा करतोय. स्ट्राईकला असणारा प्रकाश, नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र बिलाल मुसा. पंचांच्या एंड करणं अरबाज. हा देखील चांगला फटका असणार. या फटक्यात किती धावा भेटतायत तिथं मात्र चांगला क्षेत्ररक्षण होतोय. या फटक्यात नक्कीच किती धावा भेटतायत ते पाहायचं आहे. नक्कीच 2 धावा भेटतायत. प्रकाश ठाकूर देखील सातत्यानं स्वतःला सिद्ध करून दाखवतोय तो मात्र. आई चेंडू आई फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या एंड करणं अरबाज मारा करतोय तो मात्र प्रकाश ठाकूर साठी. हा चांगला चेंडूचा प्रयत्न चांगला होता पण पंच वळीत तहसीलदार आमच्याकडे वळतायत आणि सुवेरची घोषणा करतायत. याचा चेंड करणं मारा करतोय तो मात्र प्रकाश ठाकूर साठी. चांगला चेंडू होता स्लोअरवनच्या दिशेनं, काय चेंडू होता. तो पंचाचं काम करतोय तो मात्र वलीद तलसुरकर. तर 7 काझी देखील तेवढीच चांगली पंचगिरी करतोय. हा देखील चांगला प्रयत्न होता आणि सातत्यानं बीट करतोय तो मात्र याला प्रकाशला पंचांच्या एंड करणार. पुन्हा एकदा प्रकाश साठी. हा देखील चांगला फटका असणार आहे, प्रयत्न असणार आहे, झेलची संधी असणार आहे आणि झेल सुटतोय. या फटक्यात किती धावा भेटतात ते पाहायचे आहेत. या फटक्यात नक्कीच 2 धावा भेटतायत आणि मात्र या 2 धावेच्या मदतीनं जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 40 धावेवरती जाऊन पोहोचलाय तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघ. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असणार आहे ती मात्र 11 स्टार सैतोडे या संघाला जिंकण्यासाठी. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज शमशू पंचांच्या एंड करणं मारा करतोय. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज असताना स्ट्राईकला असणार आहे तो मात्र बिलाल मुसा. गोलंदाज शमशू मारा करतोय. हा देखील चांगला फटका असणार आहे. किती धावा येतात त्या फटक्यावर पाहायचं आपण. चांगला प्रयत्न आहे तिथं आणि मात्र चौकार येतोय. काय फलंदाजी करतोय तो मात्र बिलाल मुसा सिद्ध करून दाखवतोय. ते कोकण भागातला खेड गावातला हा खेळाडू आहे. काय वैयक्तिक बिलाल मुसा 10 चेंडू 18 धावेवरती खेळतोय. पुन्हा एकदा शमशू मारा करतोय तो मात्र बिलाल साठी. चांगला चेंडू होता. फलंदाज एकदा शमशू जोगले पंचांच्या एंड मारा करतोय तो मात्र बिलाल मुसासाठी. हा देखील चांगला चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. चेंडू निर्धाव असणार आहे. काय गोलंदाजी करतोय. चेंडू बाईच्या स्वरूपात एकच धाव भेटतोय. या एक सलामीचा प्रकाश अजूनही मैदानामध्ये असणार आहे. हा देखील प्रयत्न असणार आहे. चांगला प्रयत्न असणार आहे. देखील या फटक्यात किती धावा भेटतायत. एकच धाव भेटतोय. या एक धावावर समाधान भेटतोय तो मात्र प्रकाशला. या चोगले मारा करतोय पंचांच्या एंड करणं तो मात्र बिलाल मुसासाठी. हा देखील चांगला चेंडू होता. फलंदाजाला काय चेंडू समजला नव्हता. पंच बाईच्या स्वरूपात पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या एंड करणं मारा करतोय तो मात्र शमशू चोगले. हा देखील चांगला फटका असणार आहे. या फटक्यावर नक्कीच मला असं वाटतंय षटकार येतोय. काही फलंदाजी करतोय तो मात्र प्रकाश ठाकूर. पंच आमच्याकडे वळतायत. षटकाराची खूण करतायत आणि षटक संपण्याची देखील खूण करतायत. एकूण जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र 53 धावेवरती पोहोचलाय तो मात्र 11 स्टार सैतोडे हा संघ. वैयक्तिक गोटातील पहिलं तर संघामार्फत अंतिम षटक घेऊन आलाय तो मात्र निहाल गोटेकर. स्ट्राईकला असणार आहे. एक बाजूला किल्ला लढवतोय तो मात्र बिलाल मुसा. तर नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र प्रकाश ठाकूर. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या एंड करणं मारा करतोय तो मात्र बिलाल मुसासाठी. हा देखील चांगला फटका होता. या फटक्यात किती धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं जाऊन संघ पोहोचलाय तो मात्र
पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करणं मारा करतोय तो मात्र निहाल गोटेकर, तो मात्र बिलाल मुसासाठी हा देखील चांगला फटका असणार. या फटक्यात किती धावा भेटतायत ते पाहायचे. या नक्कीच एकच धाव भेटतोय, एक धावावर समाधान भेटतोय. या एक बिलाल मुसा 15 चेंडू 24 धावेवरती स्ट्राईकला असणारा प्रकाश लटके पंचांची एंड करणं मारा करतोय. हा देखील चांगला चेंडू होता आणि मात्र झेल सुटतोय आणि एकच धाव भेटतोय. या स्ट्राईकला असणारा तो मात्र बिलाल मुसा, नॉन स्ट्राईकला प्रकाश ठाकूर. हा देखील चांगला फटका असणार आहे, प्रयत्न असणार आहे. स्वतःचा फॉलो थ्रो मध्ये धावतोय आणि स्वतः झेल टिकतोय आणि फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का बसतोय, बिलाल मुसा स्वतः कर्णधार बाद होतोय. मोठा धक्का बसतोय तो मात्र बिलाल मुसाच्या स्वरूपात दुसरा गडी बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पंचांची एंड करणं मारा करतोय तो मात्र देखील चांगला फटका असणार आहे. काय फलंदाजी करतोय, काय क्षेत्ररक्षण आहे, काय बबलू क्षेत्ररक्षण करतोय. कौतुक कराल तेवढं कमी असणार आहे या बबलूचं. निहाल गोटेकर मारा करतोय तो मात्र प्रकाश साठी. देखील चांगला फटका, या फटक्यात नक्कीच षटकार येतोय. आता मात्र एक चेंडू आणि 10 धावांची गरज, एक चेंडू आणि 10 धावांची गरज. शेवटचा चेंडू, अंतिम सामन्यामधला शेवटचा चेंडू टाकतोय तो मात्र सुहेल, एक चेंडू आणि 10 धावा. हा देखील चांगला फटका असणार. या फटक्यात किती धावा येत आहेत आणि सलग 2 चेंडूवर 2 षटकार मारून स्वतःला सिद्ध करून दाखवतोय आणि अंतिम फेरीचा विजय ठरतोय तो मात्र आझाद 11 गोलकोट. सातत्याने दुसरं पर्व देखील, तिसरं पर्व देखील आपल्या नावावरती करतोय तो मात्र आझाद 11 गोलकोट. हा संघ हसन काझी अँड कंपनी ह्या सातत्याने सिद्ध करून दाखवतोय मात्र की मला का आझाद 11 संघाची निवड झाली आणि कर्णधार पद मला का भेटलं हे सातत्याने सिद्ध करून दाखवतोय आणि विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हसन काझी. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा जातोय तो मात्र हसन काझीच्या बाजूने. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन.